वेलकम टू सहज शिक्षा लर्निंग ॲप। मी दीपक। आज आणि आपण आपला 16 नंबरचा पाठ सुरू करतोय, ज्याचं नाव आहे नैसर्गिक साधन संपत्ती। आता निसर्गामध्ये खूप सारे पदार्थ आपल्याला उपलब्ध होत असतात आणि त्या नैसर्गिक घटकांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या कार्यांसाठी करत असतो। मागच्या वर्षी आपण नैसर्गिक संसाधने अभ्यासली होती आणि त्याच्यामध्ये आपण जमीन, हवा आणि पाणी या घटकांचा अभ्यास केला होता। याच्या व्यतिरिक्त आणखीन काही भरपूर घटक आहे जे आपल्याला निसर्गामधून मिळतात आणि त्याचा उपयोग आपण करून घेतो। म्हणजे जसं की आपल्याला खूप सारी इंधनं निसर्गामधून मिळत असतात, त्याच्याबरोबर पाणी आपल्याला निसर्गामधून मिळत असतं, हवा आपल्याला निसर्गामधून मिळत असते, खनिज तेल जे आहे ते खनिज तेल सुद्धा आपल्याला निसर्गामधून मिळत असतं। तर अशा खूप साऱ्या घटकांचा उपयोग आपण आपल्या निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून करत असतो आणि त्या सर्व वस्तूंना आपण नैसर्गिक साधन संपत्ती असं म्हणत असतो। मग या नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे। त्यापैकी काही जे घटक आहे आपल्याला काही विशिष्ट ठिकाणावरून मिळतात, किंवा आता जर का मी म्हटलं की काही घटक जे आहे ते काही घटक आपल्याला भूकवचातून मिळत असतात। आपलं जे पृथ्वीचं भूकवच आहे त्याच्यातनं आपल्याला मिळतात। काही घटक मी तुम्हाला म्हटले की बाबा वन संपत्तीपासून आपल्याला मिळतात, किंवा काही घटक मी जर तुम्हाला म्हटले की ते आपल्याला समुद्रातून मिळतात। मग सागरातून मिळणारे काही घटक, काही पदार्थ, त्या सगळ्या पदार्थांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। भूकवचातनं काही घटक मिळतात, वनसंपत्तीमधनं काही मिळतात, सागर संपत्तीमधनं काही मिळतात, त्या सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करायचा आहे। त्याच्यातलं पहिलं आपण बघू आता, भूकवचातून मिळणारी साधन संपत्ती। तर भूकवचामधनं आपल्याला काय मिळत असतं, तर आपल्याला खूप सारे खनिज मिळत असतात। आता आपली जी पृथ्वीचं भूकवच आहे, हे जे भूकवच आहे हे काही एका सलग अशा एकसारख्या पदार्थांपासून बनलेलं नाहीये। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संयुगे आढळतात, वेगवेगळ्या प्रकारचे धातू आढळतात, वेगवेगळ्या प्रकारची खनिज आढळतात। मग ही जी खनिज संपत्ती आहे, ही खनिज संपत्ती आपल्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाची आहे आणि खाणकामामधनं ही खनिज संपत्ती आपल्याला मिळत असते। मग आपलं जे कवचाचं जे कवच आहे पृथ्वीचं ते बनलेलं आहे खडकांपासनं, आणि हे जे खडक आहे या खडकांमध्ये खूप सारे आपल्याला धातुक मिळत असतात। आता धातुक म्हणजे काय आणि ते आणि खनिज ह्यांच्यामध्ये काय फरक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला आधी बघावं लागेल की खनिजे आणि धातुके। मग धातुके म्हणजे काय, तर अशा प्रकारची खनिजे ज्यांच्यामधनं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामधनं धातू मिळतील। निसर्गामध्ये खूप साऱ्या प्रकारची खनिजं आहेत, पण त्यापैकी काहीच खनिजं अशी आहे की ज्यांच्यामध्ये धातू मोठ्या प्रमाणावरती असतात, मग त्याला आपण धातुके असं म्हणतो। मग फक्त खनिजच आहेत का, तर नाही, काही धातू जे आहे ते मुक्त स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या या कवचामध्ये खडकांमध्ये दिसून येतात। मग कोणकोणती धातू आहे की जे आपल्याला मुक्त स्वरूपात आपल्या खडकामधनं मिळतात, तर ते जे आहेत बघा, ते आहेत सोने, त्याच्यानंतर आहेत चांदी, त्याच्यानंतर आहेत प्लॅटिनम, त्याच्यानंतर आहे बिस्मथ। असे काही धातू आहे की जे मुक्त स्वरूपामध्ये सुद्धा आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये खनिजामध्ये खडकामध्ये राहताना आपल्याला दिसतात। मग हे जे खनिज आहे, ही खनिज तयार कशी होत असतात, तर तुम्हाला त्या चित्रामध्ये दाखवलंय बघा। त्या चित्रामध्ये काय सांगितलं आहे की भूकवचामधील जो मॅग्मा आहे, जो ज्वालामुखीच्या स्वरूपामध्ये किंवा लाव्हा रूपाच्या स्वरूपामध्ये ज्वालामुखीच्या वेळेस बाहेर येतो, तो मॅग्मा आणि बाहेर आलेला जो लाव्हा आहे तो लाव्हा, ते जे घटक आहेत ते काय होतात, थंड होतात
आणि त्यांचं थंड झाल्यामुळे मग त्या ठिकाणी आपल्याला स्फटिकांमध्ये रूपांतरित झालेले काही खनिज मिळतात. कोणकोणते आहेत बघा, तिथे उदाहरणं दाखवलेली आहेत. मॅग्नेटाइट आणि अभ्रक आहे. त्याच्या पलीकडे अजून काय सांगितलंय की बाष्पीभवन होतं. ही जी खनिज लाव्हा रस हे जे बाहेर आलेलं आहे त्याचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायू रूपामध्ये काही घटक काही स्फटिकांच्या स्वरूपामध्ये ते शिल्लक राहतात. त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण दिलंय हलाइट आणि जिप्सम. त्याच्या पलीकडे अजून काय दिलंय बघा की हे जे पदार्थ बाहेर आलेले आहे त्या पदार्थांवरती तापमान दाब यांचा मोठा परिणाम होतो आणि त्या परिणामामुळे त्यांच्यात बदल घडून येतात आणि त्या बदलामुळे दुसऱ्या स्वरूपामधली खनिज एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतर होतात. उदाहरण दिलंय बघा हिरा आणि ग्राफाइट. त्याच्या पलीकडे दिलं आहे की काही सजीवांमधनं सुद्धा आपल्याला खनिज मिळतात. सजीवांच्या शरीरातनं बाहेर पडणारे पदार्थ जे आहे जे असेंद्रिय स्वरूपाचे पदार्थ आहे त्यांची खनिज तयार होतात. उदाहरणार्थ की काय दिलेलं आहे बघा, हा शंख शिंपले आणि माशांची हाडं. तर अशा पद्धतीनं आपल्याकडे 4 वेगवेगळ्या प्रकारांनी खनिज निर्माण होतात. मग ह्या खनिजांचं काही वर्गीकरण आपल्याला करता येईल का की सगळेच खनिज सारखे असतात? तर तसं नाहीये बरं का. या खनिजांचं आपल्याला वर्गीकरण सुद्धा करता येतं. कशा कशा पद्धतीनं करता येतं तर यापैकी काही खनिज जी आहे ती धातू खनिजे आहे की यांच्यामधनं आपल्याला शुद्ध स्वरूपामधनं धातू मिळवता येतात. मग कोणकोणते आहेत उदाहरण दिलेत बघा. लोह आहे, सोने आहे, चांदी आहे, कार्बन आहे, बॉक्साइट आहे, मॅग्नीज आहे, प्लॅटिनम आहे, टंगस्टन आहे. एवढे सारे ही धातू खनिज आहेत. त्याच्यानंतर आणखीन काही अधातू खनिज सुद्धा आहेत. अधातू खनिजांमध्ये कोणती खनिज येतात बघा, उदाहरणं दिलेली आहेत. अभ्रक आहे, गंधक आहे, जिप्सम आहे, पोटॅश आहे, ग्राफाइट आहे, हिरा आहे, फेल्डस्पार आहे. तर ही खनिज आहेत ज्यांच्यापासून आपल्याला काही अधातू घटक मिळतात. ती पण खनिजच आहे, त्यांच्यापासून आपल्याला मिळणारे काही अधातू आहे. त्याच्यानंतर काही ऊर्जा रूपी खनिज सुद्धा आपल्याला आढळून येतात. ही जी ऊर्जा रूपी खनिज आहे कोणकोणती आहे बघा, दगडी कोळसा आहे, खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहे ज्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळणार आहे. तर अशा पद्धतीची खनिज आणि ही खनिज यांच्यापासून धातू मिळवायचे असेल तर आपल्याला 2 प्रक्रिया महत्त्वाच्या आहे आणि त्याच्यातली पहिली आहे निष्कर्षण प्रक्रिया की हे धातू मिळवणं खनिजांपासून आणि दुसरी प्रक्रिया आहे शुद्धीकरण प्रक्रिया. तर या 2 प्रक्रियांच्या साहाय्याने आपण या खनिज संपत्तीपासून वेगवेगळे धातू अधातू किंवा आपल्याला उपयोगी असणारे पदार्थ आपण मिळवू शकतो. तर अशा पद्धतीने हे खनिज संपत्ती. आता याच्यानंतर काही महत्त्वाच्या खनिजांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.